जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज शेवटचा उमेदवारी अर्ज भरायसाठी आज मुदत आहे। बघायला गेलं तर सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांची मांदी आळी आपल्याला बघायला मिळाली। वेगवेगळ्या पक्षातून एबी फॉर्म मिळवण्याच्या स्पर्धा लागल्या होत्या। त्यावर कुठल्या पक्षातून आपल्याला तिकीट मिळणार हे अजून जरी गुलदस्त्यात त्यांनी ठेवलं असलं तरी आता जवळपास निश्चित झालेलं आहे। आपल्यासोबत त्याच पक्षातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील राधानगरी तालुकाचे अध्यक्ष उत्तम पाटील आपल्यासोबत आहेत। त्यांनी जिल्हा परिषद राधानगरीसाठी अर्ज भरलेला आहे। साहेब, तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय, काय सांगा? उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आज आम्ही राधानगरी तालुक्यातील 5 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समितीचे उमेदवार अर्ज मशाल या चिन्हावर दाखल केलेलं आहे। त्या सर्वांना आम्ही आज एबी फॉर्म वाटप करण्यात आलेलं आहे। काय सांगाल, एकंदरीत तुमच्या समोर जे असणारे स्पर्धक आहेत ते बलाढ्य आहेत, त्याच्याकडे कसं बघता? स्पर्धक कुणीही जरी बलाढ्य जरी असला तरी आमच्या निष्ठावान शिवसैनिकांच्या पाठबळावर आम्ही निश्चितच याच्यात विजयापर्यंत पोचू असा आम्हाला ठाम विश्वास आहे। या जिल्हा परिषदला तुमच्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या काही लोकांनी बंडखोरी केली आहे, काय सांगाल? त्याने वरिष्ठांनी त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर पक्षाने आपल्या कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि तशी याची 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई झालेली आपल्याला दिसून येईल। येत्या 7 तारखेला काय चित्र असेल? आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे भरलेले उमेदवार आहेत ते सगळे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री। हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले कार्यकर्ते आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महिलाही मोठ्या संख्येने इथं आहेत, त्यांच्यासोबत बोलूया। काय सांगाल, एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तुम्ही सगळेजणांनी आज तुमच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरलेला आहे, महिला म्हणून काय भावना आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही महिला जिल्हा प्रमुखच्या वतीने मी महिला बोलते, विमल पाटील कळंकवाडी। आज मी जिल्हा परिषदला कसबा तारळेत जिल्हा परिषदला निवडणूक करतेवेळी ठाकरे गटाच्या वतीने मी महिलांची किंवा सर्व काही जनसेवा करण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यात मी सहकार्य करते। एकूणच जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या पक्षातून असेल किंवा जे काही अपक्ष असतील किंवा घटक जे पक्ष आहेत त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बघायला लागेल की येत्या 7 तारखेला कुणावरती गुलाल पडणार हा आपल्याला बघायला लागणार आहे, कारण राधानगरी हा तालुका आणि त्यामध्ये असणारे मतदारसंघ हे हाय व्होल्टेज आहे। या हाय व्होल्टेज मतदारसंघामधून कोण बाजी मारते हे येणाराच काळच ठरवेल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।